जाणार आहोत. तिथं त्याचा पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध इथं आहे. अशी ती लीळा 2 टप्प्यामध्ये विभागल्या गेलेली आहे. ज्यावेळेस आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 1 महिन्याचा या ठिकाणी मुक्काम होता, त्यावेळेस सकाळचा पूजा अवसर झाल्याच्या नंतर आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सगळ्या भक्तिजनांना घेऊन मंदिरच्या पाठीमागं, तसे आता ही भिंत आहे, त्या भिंतीच्या पाठीमागं त्या ठिकाणी बसलेले होते. सगळ्या भक्तिजनांना निरोपण चालू होतं स्वामींचं. त्याच वेळेस एक अन्य पंथाचा संन्यासी, आता पूर्वीचे रस्ते नदीच्या काठावरून असेल, पाऊल वाट ज्याला म्हणतो आपण, या रस्त्याने असं चाललेला असताना त्याचं लक्ष तिकडे गेलं त्या मंदिरावर. तिथं स्वामी दिसले, काही माणसं दिसले. बघू यांना किती ज्ञान आहे, काय आहे यांच्याकडं, यांची परीक्षा घेऊ असं म्हणून तो वाकडा वळालेला आहे. आणि आल्याबरोबर स्वामींना त्यांनी प्रश्न केला, जी काही योग साधना आहे, म्हणजे तुम्ही जर संन्यासी आहे तर योग साधनेचा तुम्हाला काही अभ्यास येतोय का? स्वामींनी तर सर्वज्ञ होते, त्याच्या मनातले भाव जाणले होते कोण्या उद्देशाने. स्वामींनी काय केलं, मान हलवलं, काय मला काही येत नाही. जी काही ध्यानुधारणा आधी योग साधना नाही येत तर राहून द्या, काही ध्यानधारणा येते का? स्वामी म्हटले ते पण येत नाहीये. मग त्याला वाटलं की अरे यांना योग साधना येत नाही, ध्यानधारणाही येत नाही, जोगू अवघा नासला. म्हणजे संन्यासाचं जे संन्यासी होतात त्यांच्याकडे योग साधना पाहिजे, त्यांच्याकडे ज्ञान पाहिजे, त्यांच्याकडे ध्यानधारणा पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही म्हणतात आम्हाला काहीच येत नाही. हे अवघे चेंदा पोहे, म्हणजे निव्वळ तुम्ही खाण्यासाठी संन्यास घेतलेला आहे. जोग नाही, जुक्ती नाही, लय नाही, धारणा नाही, जोगू अवघा नासला. म्हणजे तुम्ही संन्यासाचं महत्त्व पूर्णपणे कमी करून टाकलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ज्ञान पाहिजे, योग साधना पाहिजे, ध्यानधारणा पाहिजे. तुम्हाला काही येत नाही, मग तुम्ही नुसतं खाण्यासाठी कपडे घेतलेत का म्हणे? मग तो शब्द जरा स्वामींना हे झाला लागला. स्वामीजवळ नाथोबा नावाचे भक्त होते. नाथोबाला स्वामीने नाथोबाकडे बघितलं. नाथोबा हे काही म्हणतो असे, अरे हे संन्यासी आपल्याला काय म्हणते, फक्त खाण्यासाठी तुम्ही एवढा कार्यक्रम केलेला आहे. नाथोबाला स्थिती झाली, स्वामीपासून आनंद सुखात, त्या स्थितीच्या भारत काही करू शकतो. नाथोबा उठले आणि त्या अन्य पंथाच्या संन्यासाच्या समोर गेलेले आहेत. है रे जोगिया घालू असणे, तुला योग साधनेमधले कोणकोणते आसनं घालता येते, तू मला घालून दाखवणं तर मी घालून दाखवतो. नाथोबानी 1 नाही 2 नाही, हजारो आसनं नावासहित, त्या संन्यासाला 2-4 येत होते, त्याच्यावर त्याची उपजीविका चलत होती. पण हजारो आसनं जे कधी त्यांनी ऐकलेले नव्हते, नावं माहिती नव्हते, असे आसनं अचंबित झालं. ध्यानधारणा, नाथोबाने हजारो ध्यानधारणा करून दाखवली. आता आपण रामदेव बाबाला थोड्याफार येते तर त्यांना योग गुरु म्हणून आपण संबोधतो, ओळखतो. परंतु इथं आपल्या महानुभाव पंथाचे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने एका भक्ताकडून हजारो आसनं ध्यानधारणेचे आणि हजारो ध्यानधारणा या ठिकाणी करून घेतल्या. मग त्या संन्यासाला प्रश्न पडला की अरे बोलून गाडं फसलंय आता आपलं. कारण की यांच्या गुरुला आपण काय म्हटलं, जोग नाही, जुक्ती नाही, लय नाही, तुम्ही खाण्यासाठी संन्यास घेतलेला आहे. आणि त्यांच्या शिष्याने आपल्याला हजार आसनं करून दाखवले. आपल्याला तर गुरुपासूनच शिष्य तयार होतो ना, तर गुरुला आपण बोलून बसलो. मग त्यांनी काय केलं, विषय वळवला, म्हणजे दुसरीकडे भरकटीत नेण्याचा कार्यक्रम. मग त्यांनी काय केलं, तिथूनच इकडं हात दाखवला. तिथं नदीचा ही नदी आहे, त्या नदीमध्ये एक पाण्याचा डोह आहे, तिथं पांढरा बैल आहे, तिलियाचा घाणा आहे, देवता आहेत ह्या नदीमध्ये विषय वळवण्यासाठी. आता नाथोबाला स्थिती झाली होती, त्या संन्यासाला पाडलं, तिथून फरफर इथपर्यंत उडत आलं, त्या डाबामध्ये उचलून टाकलं, स्वतःही उडी घेतली. आता अन्य पंथाचे संन्यासी असते, त्यांना जटा असते, दाढी असते, बरोबर, त्याच्या जटा पकडीला पाण्यात बुचकाळायचे आणि परत वर काढायचे. हे रे जोगिया, तू म्हणत होता ना या डोहात पांढरा बैल आहे, तिलियाचा घाणा आहे, देवता आहे, कुठे आहे? काहीच नाहीये. अवघा डोहू खवळणीला, पूर्ण इथं खवळून टाकलं पूर्णपणे. मग स्वामी तिथून उठून या ठिकाणी आले. इथं स्वामी उभा राहिले आणि मग स्वामीने सांगितलं, नाथोबा सोडवा हिरवी मरेल. आता त्यांना सोडून द्या, जर जास्त अजून बुचकळीत बसले तर जातील त्यांचा प्राण त्याग होईल. आता त्या संन्यासाला सोडलेलं आहे, स्वामी या ठिकाणी उभा आहेत. आता तो संन्यासी विनत कंदर, म्हणजे खाली मान घातलेली आहे. तिथं होता तर मीपणा होता, गर्व होता, स्वामीच्या नजरेला नजर देत होता. परंतु आता इथं स्वामीच्या श्रीचरणापाशी त्याची नजर आहे, गळून गेलेली आहे सर्व मीपणा, गर्व, अहंकार, सगळं काही.
मग स्वामीने या ठिकाणी एक वचन निरूपण केलेलं आहे, बहुरत्ना वसुंधरा. संस्कृत मधलं वचन आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, बहु म्हणजे अनेक, रत्न त्या पृथ्वीच्या गर्भामध्ये हिरे आहे, माणिक आहे, मोती आहे, सर्व काही दडलेलं आहे. मग ते काय स्पर्धा करतात का? आपण त्यांना वेगवेगळं ठरवलेलं आहे. तसं या पृथ्वी तलावरती एकापेक्षा एक श्रेष्ठ ज्ञानी असू शकतो. तुम्हाला 2 अक्षर आले म्हणून स्वतःला श्रेष्ठ समजायचं, दुसऱ्याला कनिष्ठ समजायचंय का? हे काही चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही तुमची ध्यानधारणा करून, साधना करून तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला प्राप्त करून घ्या. आम्ही आमच्या परीने, आमच्या ज्ञानानुसार आमचे भक्त आम्हाला प्राप्त. म्हणून एकमेकाला हिनवायचं, दुखवायचं ही गोष्ट काही चांगली नाहीये. ते त्याला पटलं आणि मग स्वामीला तो दंडोत करून भुईसे रेघा काढू तू गेला. म्हणजे ज्याने मान खाली घातली तो परत कधी वर गाठली नाहीये. असं या स्थानाची ही लीळा आहे.